सुरुवातीला सांगते की कुणाच्या बदनामीच्या उद्देशाने मी हा व्हिडिओ टाकत नाही आहे. बसला प्रचंड गर्दी होती म्हणून जागा पकडण्यासाठी मी एका सीटवर माझा स्टॉल टाकला होता. जनरली सर्वच असं करतात, रुमाला वगैरे टाकतात, म्हणून मी पण माझा स्टॉल टाकला होता. ह्या दोन्ही बायका माझ्या अगोदर बसमध्ये चढल्या आणि मग मी त्यांना विचारलं, म्हटलं काकू ह्या सीटवरती मी माझा स्टॉल टाकला होता, तुम्ही कसं काय बसल्या? म्हणे असं कुठला स्टॉल आम्ही पाहिलाच नाही. तर मी बघितलं की खरंच तिथं स्टॉल नव्हता. मग मी विचारलं, म्हटलं इथला स्टॉल कुठं गेला? म्हणे आम्हाला माहीतच नाही. तर मग मी आजूबाजूला थोडंसं व्यवस्थित चेक केलं तर नव्हताच तिथं. मग मी त्यांना म्हटलं आता ठीक आहे, तुम्हाला बसायचं तर बसा, तुम्हाला मी जागा देते, पण मला सांगा माझा स्टॉल कुठे आहे? तर त्या काही सांगायला तयार नाही. मग मी बघितलं तर जिथं बॅगावरती ठेवतो ना आपण, तिथे माझा स्टॉल लपवून ठेवला होता. मग मी त्यांना म्हटलं की असं का केलं? म्हटलं माझा स्टॉल का तुम्ही लपवून ठेवला? तुम्हाला बसायचं तर बसा म्हटलं. तर नाही म्हणे आम्ही ठेवलाच नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, थोडंसं पलीकडं सरका, मला ॲडजस्ट करा. तर ह्या बायका डायरेक्ट भांडायलाच लागल्या. मी त्यांच्या वयाची मर्यादा ठेवून त्यांच्यासोबत व्यवस्थित प्रेमाने बोलत होते, पण त्या भांडणावर आल्या. मग मग माझी सटकली. मग मी मानमर्यादा गेली म्हटलं टिंबटिंबमध्ये. मग मी पण त्यांची टिंबटिंब काढली आणि भरपूर टिंब बोलले मी त्यांना. मग मला काय म्हणायचं आहे, अरे तुम्ही ठीक आहे ह्या वयापर्यंत आला आहेत, तुम्हाला बोलण्याचे साधे मॅनर्स नाही आहे, तुम्ही देवाला गेलेले. म्हणजे ही बस जी होती ती पंढरपूर ते छत्रपती संभाजीनगर होती, मीही पंढरपूरलाच गेले होते दर्शनासाठी. तुम्ही देवाचं दर्शन करून आले आणि तुम्ही अशा पद्धतीनं वागताय, असं खोटारडं वागताय, फायदा काय ह्या गोष्टींचा? मला सांगायचं हा ठीक आहे, तुम्हाला बसायचं होतं, तुम्ही मला साधी रिक्वेस्ट केली असती तरी मी म्हटले असते हा ठीक आहे बसा काकू. म्हणजे माझ्या कमरेत गॅप आहे. म्हटलं बाई तुझ्या अजून दुसऱ्या कमरेत गॅप होऊ दे, तुला जर असंच खोटं वागायचं असेल तर. यांनी असं खोटं वागायचं आणि परत तरुण पिढीला नाव ठेवायचं, असं नाही ना चालणार काकू.